हा देखील इथे एक आखेच आनंदाच्या वातावरणामध्ये योगेश भोईर साहेबांनी आयोजित जो शो केलाय खासदार चषक या स्पर्धेमध्ये नक्कीच सहभागी होत आहेत। सलग 8 दिवस आरडी ग्रुप्सने एक चांगलं सहकार्य एक चांगलं प्रेम या स्पर्धेला दिले, त्याबद्दल सर्व आरडी ग्रुप्स मेंबर्सचं आम्ही आभारी आहोत, धन्यवाद व्यक्त करतोय। देखिए ऑल द बेस्ट के जो भी मैसेज है, आज हम कोई भी कमेंटेटर इसलिए नहीं पढ़ रहा है, तमाम बची हुई टीमों को पूरे तालुका की तरफ से ऑल द बेस्ट, क्योंकि आज सम्मानीय खासदार कपिल पाटिल जी का जन्मदिन है और सिर्फ वही मैसेज पढ़े जाएंगे जो जन्मदिन के लिए आएंगे। थोड़ी देर में हम मॉनिटर पे हमारे किसी कमेंटेटर का नंबर देंगे, उस पर आपको अपनी हार्दिक शुभकामनाएं भेजना है, ओनली फॉर बर्थडे। आपण पाहू शकता फर्स्ट सेमीफायनल उपांत्य सामना आपण पाहतोय। सेमीफायनलचा सामना ज्ञानेश्वर चिखले त्याचप्रमाणे सुभाष धुमाळ प्रमोद पाटील यांनी एक चांगलं स्कोरिंगचं काम केलंय, त्याचप्रमाणे समालोचकांची भूमिका देखील चांगल्या पद्धतीने अदा केली आहे, सर्वांचं हार्दिक आभार। त्याचप्रमाणे डॉक्टर मोरेश्वर गवळीजी एक ज्येष्ठ आणि मराठीतील श्रेष्ठ समालोचक ठाणे जिल्ह्यातील, त्यांचं देखील पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत नक्कीच चांगले योगदान, कारण सर्जन आहेत, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सेवेत रुजू आहेत, मात्र क्रिकेटचं प्रेम हे नक्कीच त्यांचं या समालोचनाच्या माध्यमातून जिवंत आहे। सिद्दीक भाभेजी भिवंडीतील एक ज्येष्ठ समालोचक, हिंदी आणि इंग्रजी आणि थोडंसं कोकणी भाषा संमिश्र अशी ही शैली 25 वर्षांचं योगदान या भिवंडी तालुक्यासाठी देत आहेत। संदीप बागोल यांना मिस करतोय, ज्ञानेश आपण जयवंत पाटील, मोहन भोईर, त्यानंतर धनपालजी मडवी, त्याचप्रमाणे राजेंद्र पाटील, सुनील पवार, पॉवरफुल कमेंटेटर सुनील पवार, संदेश पाटील भादवड, बरेचसे असे समालोचकांची फळी आहे। यस, और कैफी आजमी में इस वक्त आंखों देखा सुना रहे कमेंटेटर अजय गरत और भिवंडी के शाहिद कपूर, डैशिंग ऑन डायनामिक कमेंटेटर नबील दिवकर। जुल्फिकार आणि रमीज ही जोडी मैदानाच्या पहिला चेंडू अल्पेश चौधरी मंद्रमूर्ती मँग्रोज एंडकडून नक्कीच पहिला चेंडू थोडासा आखूट टप्प्याचा हंडा हाताळला होता आणि नक्कीच चेंडूला इथे आपण पाहतो फ्रंट फुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही, निर्धाव चेंडू। बहुत खूबसूरत गेंद आगे रखा था, ये देखते हुए कि कदमों का इस्तेमाल कर रहे बैट्समैन। अल्पेश चौधरी ने इस खासदार कप की सबसे अच्छी गेंदबाजी की है, 2 ओवर 1 मेडन 1 रन और 4 विकेट। अप्रतिम षटक हाताळलं होतं अल्पेश चौधरी यानं। षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू, आता मात्र जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता पुन्हा रमीजने आणि फर्स्ट बाउन्सर नक्कीच चेंडू झालाय असं सूचित करता येतं स्क्वेअर लेग पंच। अल्पेश चौधरी नक्कीच एक चांगलं गोलंदाज प्रत्येकरण करतोय, ज्यावेळेला विकेटवर चेंडू पिच होतोय त्यावेळेला नक्कीच जास्त उसळी प्राप्त होते या चेंडूला आणि तेच कारण ठरतंय की रमीज थोडासा प्रभावित होतोय आणि लागोपाठचे 2 चेंडू लगेच निर्धाव जात आहेत। यस, 1 फॉर द ओवर का इशारा करते हुए अंपायर आप एक बाउंसर कर चुके हैं। जुल्फिकार येतोय, थोडंसं नक्कीच एक चांगलं मोलाचं मार्गदर्शन एक संदेश देतोय रमीजला। अल्पेश पुढचा चेंडू, सुरेख चेंडू, गती परिवर्तन, चेंज ऑफ स्पेस। आपण पाहतोय की नक्कीच ज्या वेळेला 2 चेंडू वेगाने हाताळले जातात त्यावेळेला नक्कीच तिसरा चेंडू थोडासा वैशिष्ट्यपूर्ण आणि वैविध्यनं हाताळतोय, प्रभावित करतोय पुन्हा एकदा रमीजला। बहुत खूबसूरत गेंद, लेग कटर किया था। अल्पेश चौधरी के पास काफी वेरिएशन है, काफी वैरायटी है, कुछ बात कर रहे हैं वहां पे रमीज रईस से जुल्फिकार। पहिलं निर्धाव षटक हाताळण्याचा बहुमान देखील अल्पेशच्या नावावर या स्पर्धेमध्ये बरेचसे मान्यवर बरेचसे क्रीडा रसिक या स्पर्धेशी निगडीत आहेत, मात्र प्रत्यक्ष इथे बंद्रामूर्ती क्रीडा नगरीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात मायबाप क्रीडा रसिकांचा प्रचंड प्रतिसाद उपस्थिती इथे लाभते, त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक आभार, धन्यवाद। अल्पेश पुढचा चेंडू, अकोटाबेचे चेंडू इथे मात्र पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू वळतोय बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये, 1 बाउंस चेंडू मान्यवर कक्षाला सलामी देतोय, वाघाची दहाड फोडला पहाड, चेंडू सीमारेष पार, हात चौकार।
शॉट रमीज रईस के बल्ले से 4 रन. 4 धावांनी श्री गणेश होतोय, शुभारंभ होतोय, पायाभरणी केली ते ती पॉइंटर स्पोर्ट्स संघाच्या धाव फलकाला. 4 धावा अंकित करतोय रमीज. वैयक्तिक खातं देखील उघडलं होतं रमीज मार्फत. अल्पेश आता मात्र हलक्यात चेंडूला हाताळण्याचा प्रयत्न, धाबाची संधी, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नॉन स्ट्राइक एंडला. मात्र सुदैव की 1 धावा अंकित होते ती रमीज मार्फत. धाव संख्या पोहोचते ती 5 वर. Yes, Sandeep, I think this is the classic cricket going on the middle. Last one was a slower one and goes his back foot and soft and drive with the stroke through for one excellent stop and a excellent throw from the covers. आमच्या समोरून ओपन क्रिकेट मधील त्रिमूर्ती जाताना भावेश, जयेश आणि अजय आणि नक्कीच विकी त्यानंतर पाठीमागून जातोय. दत्तकृपा गोरसे 40+ आणि सोनूबाई रेग्युलर ग्रामीण असेल. दत्तकृपा गोरसे आणि सोनूबाई वडुणोकर. आता मात्र बॅकफुटला जातोय, चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम होतोय आणि चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये झेलच्या स्वरूपात कन्वर्ट. जुल्फिकार याची खेळी संपुष्टात. मैन ऑफ द सीरीज रहे थे जुल्फिकार. उसके बाद से अगर हम देखें तो जुल्फिकार ना लेट देवीदास कप में चले, ना बाली ट्रॉफी में चले, ना खासदार कप में कुछ खास कर पाए. नक्कीच आपण पाहतोय की शफल क्रॉस होऊन नटराज स्टाईलने चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र नक्कीच ज्या वेळेला बॅटच्या वरच्या फळीमध्ये चेंडू आदळतो त्यावेळेला नक्कीच चेंडू मिस टाइम होतो आणि त्यावेळेला नक्कीच झेल होण्याची दाट शक्यता असते आणि तेच घडतं या चेंडूवर. आणि पहिलं सुयश प्राप्त करताना युतिका स्पोर्ट्स पहिला गडी बाद होतोय जुल्फिकार पॉइंटर स्पोर्ट्स संघाचा. पहिलं षटक समाप्त होतंय अल्पेश मार्फत. एक चांगलं प्रभावी षटक. ज्या वेळेला नक्कीच निवडणूक असते त्यावेळेला नक्कीच आचारसंहिता असते ती उमेदवारांसाठी. मात्र ज्या वेळेला पहिलं किंवा दुसरं षटक हे पॉवर प्लेच असतो त्यावेळेला नक्कीच आचारसंहिता लागू असते क्रिकेटच्या परिभाषेमध्ये गोलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. मात्र त्या आचारसंहितेचं भान नक्कीच राखलंय आणि एक चांगलं षटक अल्पेश चौधरी मार्फत. यस, सूरज केनी को गेंदबाजी दी गई है. अब सूरज केनी तालुका क्रिकेट में नंबर 2 पे रैंक कर रहे हैं गैसुद्दीन शेख के बाद. कहीं ना कहीं उन्होंने सूरज जोशी को पीछे छोड़ा है पिछले कुछ मैचेस में. युवा खेळाडू आहे, नक्कीच एक चांगलं प्रगल्भ क्रिकेटचं ज्ञान तो प्राप्त करतोय. क्रिकेटचा जो बोध आहे, जो अर्थपूर्ण संदेश आहे तो नक्कीच जाणतोय आणि क्रिकेटच्या अनुषंगानं एक चांगलं दर्जेदार अष्टपैलुत्व सिद्ध करणारा हर हुन्नरी खेळाडू, युवा खेळाडू सूरज केने. बहुत शांत क्रिकेटर है, शांत कैप्टन है, लेकिन ऑलराउंड परफॉर्मेंस उनका इतना ऊपर है कि अब सूरज जोशी को उन्होंने पीछे छोड़ दिया है. नक्कीच पंचांची अधिकृत गाठ घेतली जाते. फलंदाज इथे आपण पाहतोय दानिश मार्फत आणि रमीज याला आपण पाहतोय रेड कॅप मध्ये सूरज. पहिला चेंडू नक्कीच लिफ्ट करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून स्ट्रेट सरळ 6 धावांसाठी अप्रतिम षटकार. दानिश खोत ने ओवर पिच गेंद थी, सीधे प्लेट से गेंद को लॉफ किया, बंदूक की गोली की तरह गेंद चली गई लॉन्ग ऑन पर. 6 रन. अप्रतिम फटका. 6 धावांनी आपलं वैयक्तिक खातं उघडतोय. पॉइंटर संघाचा नक्कीच फलंदाजीचा एक आक्रमक स्वरूप धारण करतोय दानिश. नक्कीच यही कारण है संदीप के एनसीबी कप को जीतने के बाद तीसरी मर्तबा लगातार सेमीफाइनल खेल रही है पॉइंटर. सूरज पुढचा चेंडू दानिश साठी. सुरेख चेंडू, लॉन फुट चेंडू, फ्लिक करण्याचा प्रयत्न, चेंडू पळतो मिडविकेट क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. फलस्वरूप फक्त एकच धाव. एकाच धाव समाधान व्यक्त करतोय दानिश. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. लोअर फुट चेंडू होता, नक्कीच दानिश मार्फत खेळला जातोय मिडविकेट क्षेत्रामध्ये. मात्र फक्त एकच धावांवर समाधान व्यक्त होतंय. धावसंख्या पुढे सरताना पोहोचते ती 12 वर. 12 धावा धावफलकावर. सूरज 2 चेंडूमध्ये 7 धावा खर्च करतोय. षटकातील पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट. सुरेख चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम होतोय, झेल होण्याची दाट शक्यता आणि डीप मिड ऑन मध्ये झेल कन्वर्ट होतोय आणि फलंदाज रमीज याची खेळी संपुष्टात.
Rise set back to the pavilion, made 5 runs in 6 ball. Have a look at that. He tried to play through the mid wicket and ball is towards to the wide of long on. दुसरं सुयश मिळतंय. पहिलं सुयश सुरज साठी, मात्र दुसरं सुयश असेल ते युतिका स्पोर्ट्स संघासाठी. पॉइंटर संघ नक्कीच संघर्ष देतोय. ज्या वेळेला असं वाटलं होतं की पहिले 3 चेंडू व्यवस्थित हाताळले जातात, तदनंतर चौकार प्राप्त केला तो रमीजनी, आणि नक्कीच तदनंतर एक धाव खर्च केला. शेवटच्या चेंडूवर जुल्फिकार याला बाद केलं होतं. आपण तसंच ह्या षटकात देखील पाहतोय की सूरजने पहिल्या चेंडूवर जरी 6 धावा खर्च केले असतील, मात्र त्याचं गुणकौशल्य तो नक्कीच कायम ठेवतोय. मनावरील दडपण न स्वीकारता एक चांगलं नैसर्गिक गेम तो देतोय आणि फलंदाज इथे रमीजला तो झेलचीत बाद करतोय. अकोटाबद्दल चेंडू जागेवरून खेळण्याचा प्रयत्न नक्कीच थोडासा आपण पाहतोय की फिरला होता तो दानिश, मात्र प्रभावी ठरतो. फर्स्ट बाउन्सर. Yes, one for the over. Umpire signaling for Suraj Kenny. Last one was a beautiful bouncer. Danish tried to hook around the off stump. नक्कीच ज्या वेळेला अशा प्रकारचे बाउन्सर चेंडू हाताळतात त्यावेळेला नक्कीच थोडासा प्रभाव हा जाणवतो फलंदाजांवर. सूरज षटकातील पुढचा चेंडू. सुरेख चेंडू इथे मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न, चेंडू वळतोय. 1 बाउन्स आरडी ग्रुप स्टँडला सलामी देतोय. 4 धावांसाठी खासदार चौकार. Elegant flick stroke from Danish Khote, Urf DK. Look at that, beautifully played in style of Markwa. 1 bounce cross the mid wicket fence for 4. Glorious shot. 4 धावांनी धावसंख्या 35-16वर धावगतीला एक आकार मिळतोय. जलद क्रिकेटमध्ये, ओपन क्रिकेटमध्ये नक्कीच 12 किंवा 16 धावांची सरासरी योग्य सरासरी बदलत. आता मात्र ब्लाइंड स्ट्रोक, वेग जास्त होता, अचूक विकेटवर पिच होतोय, योग्य टप्प्याची निवड केली होते आणि नक्कीच प्रभावी ठरतोय दानिशसाठी हा चेंडू. निर्धाव चेंडू. अशा पद्धतीनं 2 षटकांची सांगता समाप्ती होताना 8च्या सरासरीनं 2 गडी बाद पॉइंटर स्पोर्ट्स. ये देखिए किस तरह से बहुत दूर से खेले थे, गेंद नीचे बैठ गई थी. 2 ओवर में 16 रन. हालांकि अच्छा टोटल तो हम नहीं कहेंगे मैंडेटरी पावर प्ले में, लेकिन पायनियर के पास भी लंबी बैटिंग लाइनअप है. सूरज ने आखिरकार दिखा दिया है एक सिक्सर लगने के बाद भी कि उनकी गेंदबाजी में कितनी धार और काट है. यही कारण है कि गयासुद्दीन शेख के बाद ऑलराउंडर की फहरिस्त में अब वो 2 नंबर पे आए हैं और 3 नंबर पे सन ऑफ भिवंडी सूरज जोशी चले गए. नक्कीच अल्पेशला पुन्हा एकदा कायम केलं होतं. क्रमांक 3 चं षटक हाताळण्यासाठी वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 30ं षटक हाताळण्यासाठी अल्पेश चौधरी मँग्रोव्ह झेन कडून गोलंदाजी मार्कवर येतोय, कारण ज्यांनी एक या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक हाताळलं होतं. मराठा पंजाब का प्लेस पवेलियन दिखाया जा रहा है जहां पर अल्ताफ बाली बैठे हुए हैं. एमपी मराठा पंजाबचा लोगो आपण पाहू शकता. त्याचप्रमाणे एसकेएम शिवमता वर्ल्ड या संघाचा देखील लोगो आकर्षक पद्धतीने बनवला जातोय. एक चांगली स्पर्धा, क्रिकेटचा सन्मान कसा असावा या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच व्यक्त होतोय. पुढचा चेंडू. अल्पेश राईट आर्म ओव्हर द विकेट. फ्रंट फुटलाईन खेळण्याचा प्रयत्न पाहिलं, ओळखलं होतं की पददालित ते केलं जातंय फलंदाज मार्फत. नक्कीच अचूक. थोडस आपण पाहताय की गुडलाईन स्पॉटवर चेंडूची हाताळणी, थोडासा बाउन्स दिला होतोय आणि नक्कीच ते प्रभावी ठरतोय फलंदाज इथे फाईक साठी. ये देखिए इससे अच्छी लेंथ क्या होंगी जब फाइक ने कदमों का इस्तेमाल किया, गेंद को छोटा रखा. अल्पेश चौधरी जो बहुत ही फाइटर क्रिकेटर हैं, डायमंड ऑफ भिवंडी का खिताब मैंने उन्हें दिया है, वो फील्ड में कुछ ना कुछ करते ही रहते हैं. प्रभावी गोलंदाजी अल्पेश. षटकातील पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मग कमी गती पहा, चेंज ऑफ स्पेस. प्रत्येक चेंडू व्हेरिएशननी आणण्याचा प्रयत्न करतोय अल्पेश, आपलं गुणकौशल्य सादर करतोय. क्लास बॉलिंग. हालांकि ये नहीं भूलना चाहिए कि युति का स्पोर्ट इस सीजन में बड़ी बड़ी टीमों को शिकस्त दे चुकी है, चाहे फिर धनेश हो, चाहे महेंद्रा हो, इन स्विंग करण्याचा चाहे प्रयत्न केला फिर होता. जानवी हो. 2 चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा तशाच प्रकारचं गोलंदाजीचं प्रत्येकरण जसं पहिल्या षटकात केलं होतं. पुन्हा एकदा बाउन्सर चेंडू. मिस टाइम होतोय. चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू वळतोय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. नो चान्स फॉर द फिल्डर.
चेंडू सीमारेषा गाठतोय 4 धावांसाठी खासदार चौकार. सेलिब्रेशन नाचो धनादन म्यूजिक बजाओ रदम के सबसे पर गेंद को आने दिया था फाइक ने, लेकिन ऑफ स्टंप के बाहर से हुक खेला था, टॉपेज लगा था, फाइन लेग के फील्डर नहीं पहुंच पाए थे और गेंद बहुत ही फाइन चली गई. 4 रन. 4 धावांनी धावसंख्या पोहोचली ती 20 वर. अशाच प्रकारचं क्रिकेट पहिल्या षटकात देखील घडलं होतं. मात्र 3 चेंडू डॉट गेल्यानंतर अशा प्रकारचा चौका आला होता अल्पेशच्या गोलंदाजीवर. धाव फलकावर 24 धावा. संघर्ष पाहायला जातोय. 20 धावा धाव फलकावर. सचिन म्हात्रे नक्कीच दिवापुरीवरून कळवत आहेत की नक्कीच खासदार साहेबांना जो गोतावळा येतोय तो नक्कीच एवढ्या प्रमाणात देतोय की नक्कीच साहेबांना 2 मिनिटांची देखील फुरसत मिळत नाहीये. फोनवर, त्याचप्रमाणे मेसेजवर, त्याचप्रमाणे फेसबुक, व्हॉट्सअपवर मेसेजचा नक्कीच एवढा रेलचेल आहे की नक्कीच फुरसत नाहीये. बरेच प्रमाणात सकाळच्या सत्रामध्ये एवढी रीग होती की नक्कीच साहेबांनी वक्तव्य केलं होतं की नक्कीच तुम्ही थोडं थांबा, तुम्ही मला भेटायला आल्यात, मी तुमच्यासाठीच आहे आणि मी तुमच्या शुभेच्छांचा स्वीकार करणार आहे, तुमच्या आदरभावांचा स्वीकार करणार आहेत. बऱ्याच प्रमाणे शैक्षणिक साहित्य साहेबांना भेटवस्तू प्रमाणात दिले जाते आणि नक्कीच साहेबांकडून सन्मान दिला जातोय अशा भेटवस्तूंचा की नक्कीच ज्या वेळेला तुम्ही एखादं कार्य करता तर त्या कार्यामध्ये तुमचा सहभाग दिला जातोय. शैक्षणिक कार्य असेल, सामाजिक कार्य असेल, नक्कीच सर्व सन्माननीय कार्यकर्त्यांचं साहेबांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक आभार, धन्यवाद. खूप खूप शतशः आभार खासदार साहेबांच्या वतीनं सर्व सन्माननीय शुभेच्छुक असणाऱ्या व्यक्तिमत्वांचं, त्याचप्रमाणे वरिष्ठ नेते मंडळी, त्याचप्रमाणे साहेबांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं सर्वांचा आभार. अल्पेश षटकातील पुढचा चेंडू सामना करतोय फाईक. राईट ओव्हर द विकेट. फ्रंट फुटला नक्कीच आपण पाहतो बॅक फुटला जाऊन चेंडूला इथे लिफ्ट करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू वळतोय शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. ज्यावेळेला तुम्ही शफल क्रॉस होता त्यावेळेला नक्कीच तुम्ही एक चांगली स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे. यस, लेकिन अब सामना करने जा रहे दानिश कोत, ये क्लास के बैट्समैन है और इनमें क्षमता है हर तरह के स्ट्रोक्स लगाने की. इस वक्त तो वो 11 पे बल्लेबाजी कर रहे हैं. आने वाले बल्लेबाजों में ऋषि पटेल इन फॉर्म चल रहे हैं. 5 धावा करतोय 4 चेंडू मध्ये अल्पेश. षटकातील 5वा चेंडू. रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न नक्कीच ओळखलं होतं, मुवमेंट ओळखली होती आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय चेंडूला ओव्हर पिच हाताळतोय, मात्र जास्त वेगाने हाताळतोय चेंडू. बहुत खूबसूरत गेंद, बहुत ही खूबसूरत गेंद आगे रखा था. और ये देखिए इस तरह की गेंद पर आप रिवर्स शॉट नहीं खेल सकते. इनकटर गेंद थी, बढ़िया गैदर किया था विकेटों के पीछे. जो वेग दिला जातोय तो नक्कीच प्रभावी ठरतोय फलंदाज दानिश साठी. रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा जो इरादा केला होता तो नक्कीच असफल ठरतोय. 5 चेंडू मध्ये फक्त 5 धावा अल्पेश मार्फत. 6 षटकांचा सामना आहे दोन्ही संघांच्या माहितीसाठी. अकोटाबाचा चेंडू लिडिंग एज, दाद मागण्यात होते, मात्र नक्कीच इथे आपण पाहतोय की खांद्याचा स्पर्श जणू लागला असावा. एक आवाज आला होता, एक स्निग्धचा आवाज आला होता. 6 षटकांचा सामना असेल. इथे आपण पाहतो 3 षटक समाप्त होत आहेत. 7च्या सरासरीनं वाटचाल करताना पॉइंटर स्पोर्ट्स संघ 7च्या सरासरीनं 2 गडी बाद पॉइंटर स्पोर्ट्स संघ पोहोचतोय 21 वर. उर्वरित 3 षटकामध्ये काय घडामोडी होत आहेत. प्रारंभिक फलंदाजी जशी झाली होती तशाच प्रकारची फलंदाजीला प्रत्येक पॉइंटर संघ की नक्कीच एक चांगल्या दर्जाची सिद्ध होणारी फलंदाजी प्रखर स्वरूपात पाहायला मिळते की नक्कीच अल्पेश चौधरीचं जसं ट्रम्प कार्ड गोलंदाजी चालली होती तशा प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. या ऐकूया उर्वरित 3 षटकांसाठी हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेतील कॉम्बिनेशन ठेवणारे समालोचक
सिद्दीक भाबेजी. Many thanks, Sandeep More. You are watching MP Cup 2017. Today is the birthday of respected MP Kapil Patil ji. Lot of congratulations for Kapil Patil ji. And terrific atmosphere, bright sun shining, and a heavy breeze running over the ground. Is going to be Suraj Kenny. Continue, captain himself. Continue, turn from Temple End. So far, Pioneer played 9 dot balls in previous 3 overs. In 18 balls, Pioneer played 9 dot balls. 21 for the loss of 2 wickets. Large batting to follow, and from here, Pioneer looking 60 plus, and Utica looking under 60. But first 3 were in favor of Utica Sport. Here goes Suraj Kenny. Facing him, Fike. Goes to Fike, hooks that ball. Oh, mega 6. Fake power back hook stroke around the off stump, angling his body, middle of the bat, going, gone, a mega 6. चांगल्या फलंदाजीला प्रारंभ करताना पॉइंटर स्पोर्ट्स संघाचा हा फलंदाज नक्कीच फाईक केणे क्लास आहे आणि त्या क्लासला परफॉर्मन्सच्या स्वरूपात तो सादर करतोय. Score bouncing to 27 for the loss of 2 wicket, Pioneer. दत्तकृपा गोरसे वर्सेस सोनूआई वडुणोकर ग्रामीण पूल मधील हा सामना असेल. दोन्ही संघांनी दखल घ्या. Here goes once more Mrs. Tapping. Umpire having a word with the silly point fielder. Yes, there is an instruction from umpire, because all umpiring panel is a professional in MP Cup. And here we watch Suraj Kenny. Burst of Fike, another biggie. This one was a massive hit over mid wicket for 6. चेंडू होता आणि नक्कीच फुलटा चेंडूचा योग्य समाचार करतोय, स्वंग करतोय चेंडूला आणि आपण पाहतोय काव कॉर्नर ऑन द क्षेत्राच्या वरून चेंडू जातोय सरळ 6 धावांनी. This is the Pioneer. This is the Pioneer game. 2 consecutive hit out of the ground, and I think the captain Suraj Kenny in tremendous under pressure. जसं मोतीने फलंदाज प्रत्यय दिलं होतं तशाच दर्जाचा फलंदाज प्रत्यय आपल्या गुणकौशल्याने देताना इथे आपण पाहतोय फाईकला. प्रभावी गोलंदाजी नव्हती आणि त्याचा पुरेपूर फायदा इथे उचलला होतोय फाईक मार्फत. दानिशला योग्य साथ दिली ते फाईकची. Yes, nice comments from Sandeep More, the man from Vasai, the voice of Vasai, with me in commentary box. 33 for the loss of 2 wickets. Now, Fike on 6er hat-trick. 2 batsmen so far made 6er hat-trick. First to Rushi yesterday night, then Suresh Pardhi of Mahindra in afternoon. Suraj, right arm over the wicket. Here we go. Goes to Fike, this time top edge. Oh, he's dropped. Dropped by the fielder from silly point to short leg. Hands to it but put down. नक्कीच चांगला प्रयत्न केला होता तुषारने, मात्र तोच नाराज होतोय स्वतःच्या प्रदर्शनावर. ज्या वेळेला आपण पाहतोय सिली मिडॉन क्षेत्रामध्ये तो क्षेत्ररक्षण करत होता, सिली मिडॉन क्षेत्रामध्ये गेला होता, झेल घेण्याचा प्रयत्न होता, मात्र आयुष्यमान भवचा आशीर्वाद आणि झेल धरतीला दान होतोय. पाहू शकता कशा प्रमाणे प्रयत्न केला होता. दुसरा प्रयत्न नक्कीच यश मिळत नाहीये. Yes, the bottom of the bat ball is traveling in the air. 1-2 score now. 34 for the loss of 2 wicket. Now the Pioneers best batsman facing. This time lovely looking drive, but equally stopped from the fielder in deep. Yash Patil is there with the stroke batsman through for 1.
This is the very good cricket going on the middle, firmly driven but equally stop at wide of long on from Yash Patil. नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज सूरज, कारण ज्या वेळेला पहिल्या 2 चेंडूवर योग्य समाचार घेतला तो फलंदाजांमार्फत थोडासा संयम बाळगतोय, आपल्या गुणकौशल्याने एक थोडा वेगळ्या पैलून सादर करण्याचा प्रयत्न करतोय आणि तेच प्रभावी ठरतंय. या 2 चेंडूंवर फक्त 2 धावा मिळतात. 35 for the loss of 2 wicket. Pioneer losing a toss batting first year in the first semi-final of MP Trophy 2017. Here goes Suraj, turn from Temple End. Here he go. Goes to fight, try to pull it, but does not. Timing behind his stroke. Ball is traveling. Misfield. Oh! What an athletic effort and saving 1 runs from Yash Patil. नक्कीच असं वाटलं होतं की 1 किंवा 2 धावा खर्च होतील, मात्र जिद्दीचं क्रिकेट पाहायला मिळतंय आणि ते Yes. 3 धावा देखील पाहायला मिळत आहेत. All round cricket going on. Look at that misfield by fielder, and then what a athletic effort and what a class running between the wicket by Pioneers, these two. So 3 more to total now. Pioneer 38 for the loss of 2 wickets. Ajmal Nasikkar cheering from left of us. Ravish Khote is there. Nadeem Sheikh, Ayaz Mehman. This time pulls it. One bounce cross the square leg boundary for 4. सूरजनी चेंडूची हाताळणी केली, थोडासा शफल झाला होता, चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र नक्कीच नशिबाची साथ लाभताना चेंडू आपण पाहतोय बॅकवर्ड मिड विकेट आणि फॉरवर्ड स्क्वेअर लेग मधून जातोय सरळ खासदार साहेबांच्या बॅनरला सन्मान देताना हा खासदार चौकार. Yes, I think wasn't a bad delivery, but Danish made the stroke. That marks the end of the 4th over. Pioneer come back in the game now. 42 for the loss of 2 wicket, and what a expensive over from Suraj Kenny, who given away in previous over more than exactly 19 runs. नक्कीच सोनूआई वडनूगर संघाचा कर्णधार आणि विनंती असेल दत्तकृपा गोडसई संघाचा कर्णधार, दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचे. 4 ओव्हर की समाप्ती पर मान्यवर कक्षामध्ये ज्यांचे मान्यवर आहेत त्यांचे या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करण्यात येणार आहे. मान्यवर कक्षामध्ये सुरेगावचे समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि उत्कृष्ट क्रिकेटर भूषणजी वझे यांचं स्वागत आणि सन्मान योगेशजी भोईर आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. चार ओवर की समाप्ति, स्कोर है 42 रन और बहुत महंगा हो रहा था सूरज केनी का, जिसमें उन्होंने 21 रन दे डाले थे. ये देखिए अल्ताफ बाली को दिखाया जा रहा है मराठा पंजाब प्लेस पवेलियन में. बहुत ही जबरदस्त ऑफिशियल स्कोरिंग भी की हमारे तमाम साथी कमेंटेटर ने, सिवाय गवली सर, संदीप मोरे और सिद्दीक भाभे को छोड़कर. सुभाष धुमाल, नैनेश्वर चिकने और प्रमोद पाटिल ने. गेंदबाजी के लिए एक और परिवर्तन, दूर वाले छोर से दर्शन को बुलाया गया मुंडोरा एंड से. क्या खूबसूरत मौसम है आज, खिली हुई धूप, खिला हुआ क्रिकेट. दर्शन पहली गेंद परफेक्ट यॉर्कर और बॉल. गेंद है, आइए देखते हैं. बल्ले को झुका भी नहीं पाए थे. ओ हो
परफेक्ट यॉर्कर, बोल्ड कर दिया वहां पर फाइक को। आउट होने से पहले अच्छी बल्लेबाजी की, कुल मिलाकर 9 गेंदों में 21 रन बनाए और 2 सिक्सर लगाए और 1 चौका। नए बैट्समैन सबसे अनुभवी ऑलराउंडर पॉइनियर के ऋषि पटेल, मैन ऑफ क्राइसिस। दर्शन का सामना करने जा रहे। क्या मुकाबला रहा था पिछला, जहां पर गोल्डन 6 नवा लगा इस सीजन का। रन मशीन ऑफ भिवंडी विकी मात्रे ने वो 6 लगाकर धनेश को विजय दिलाई। इसके बाद ग्रामीण का एक सेमीफाइनल, उसके बाद सिटी क्रिकेट का जो सेमीफाइनल रहेगा वो धनेश बनाम महिंद्रा स्पोर्ट्स के बीच में। कल मराठा पंजाब और महिंद्रा का आपने देखा था बाली का फाइनल, लेकिन मापोली क्रिकेट धमाका का सेमीफाइनल यहां का सेमीफाइनल बनने जा रहा है। वहीं दोनों टीमें जो मापोली क्रिकेट धमाका में टकराई थी, दर्शन मुंडोरा एंड से गेंदबाजी कर रहे हैं, सामना करेंगे ऋषि पटेल। इस सीजन में गेंद और बल्ले दोनों से जादू जगाया है। पहली गेंद आते ही गेंद को खेल दिया ऑन साइड में, ऑफ वॉली पे लेकर बढ़िया फील्डिंग, वहां से एक से ज्यादा कुछ भी नहीं। 43 पे पहुंचा पायनियर स्पोर्ट्स का स्कोर। युति का स्पोर्ट्स को संदीप मोरे इस सीजन में हम देखते हैं सिटी क्रिकेट में, इस टीम ने टीम वर्क से अपने आप को आगे किया है। नक्कीच युतिका स्पोर्ट्स एक चांगला परफॉर्मन्स देतोय ओपन क्रिकेटमध्ये आणि त्यामुळे नक्कीच त्यांच्या परफॉर्मन्सनी त्यांच्या संघाला नक्कीच एक वेगळी जाळली प्राप्त होते, त्यांचा एक वेगळा दर्जा निर्माण होतोय ओपन क्रिकेटमध्ये। जसं पॉइनियर, बी इंडियन, महिंद्रा स्पोर्ट्स, धनिश स्पोर्ट्स, एनआर बोरपाडा, मराठा पंजाब या संघाचा एक वेगळा स्तर आहे, तशाच प्रकारचा स्तर, तशाच प्रकारचा एक दर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न युतिका स्पोर्ट्स मार्फत। दर्शन मुंडोरा एंड से मुड़ते हुए, दानिश को बॉल, डंडा गया सैर करने के लिए। क्या गजब की गेंदबाजी कर रहे हैं वहां पे दर्शन। खाने के बाद ऊपर खेल बैठे, क्रॉस हिट करना चाहते थे, इन कटर गेंद थी, टिप्पा खाने के बाद अंदर आई, बहुत खूबसूरत गेंद, बोल्ड। नक्कीच ज्या पद्धतीने वेग दिला होता या चेंडूवर, नियंत्रण अचूक चांगलं होतं, कंट्रोल होता आणि त्यामुळे त्याचं कंट्रोलने नक्कीच उजवी यष्टी उद्ध्वस्त केली होती दानिशची आणि फलंदाज बाद होतोय। बहुत खूबसूरत ओवर, 2 बोल्ड और 1 रन। नए बैट्समैन भिवंडी के डिकॉक माजिद बोबड़े बल्लेबाजी को आए। इस ओवर में अब दबाव बढ़ाते हुए दर्शन बहुत खूबसूरत गेंदें कर रहे हैं, लेकिन अभी भी 9 गेंदें बची है और 2 अच्छे इनफॉर्म बैट्समैन पिच पे मौजूद है। दर्शन मुंडोरा एंड से गेंदबाजी कर रहे हैं। अगला मुकाबला सेमीफाइनल ग्रामीण से, और उसके बाद दोस्तों सबसे बड़ा मुकाबला आप देखेंगे धनेश बनाम महिंद्रा स्पोर्ट। एक और विकेट। पर माजिद बोबड़े लकड़ी तोड़ गेंदबाज बन चुके हैं। दर्शन 3 बोल्ड किए, हैट्रिक पर हैं। अब तक तालुका क्रिकेट में बोल्ड के हैट्रिक का जो कीर्तिमान है वो सुरेश पारदी के नाम 2 मर्तबा, गुनेश पाटिल के नाम 2 मर्तबा, कुणाल के नाम है, शारिफ नाचन के नाम है बोल्ड की हैट्रिक। पाहिजे हा स्पर्धेतील हा किताब, हा सन्मान, ही बोल्डची हॅट्रिक प्राप्त करण्याचा सन्मान मिळतोय का या गोलंदाजाला। और सबसे बड़ी बात है कि गुनेश ने आरके ट्रॉफी में शाम का समय था, तीनों के तीनों मर्तबा मिडल स्टंप उखाड़ा था।
गुणेश नक्कीच एक ज्येष्ठ खेळाडू आहे भिवंडी तालुक्यातील आणि धावसंख्या इथे आपण पाहतोय 43 धावा. नए बैट्समैन बुम बुम अशीर टीम के कैप्टन बहुत अच्छे स्ट्रोक प्लेयर हैं और कई मर्तबा 30 से ज्यादा रन कप्तानी में बनाए हैं. दर्शन की गेंद, सम्मान दिया, ट्रिक को बचाया, सही रणनीति, 1 रन पूरा. इस ओवर में 2 रन आए, 3 विकेटें गिरी अभी तक पिछली 5 गेंदों पर और पायनियर का स्कोर 44. मैं तो अक्सर कहता हूं कि टेनिस क्रिकेट में मार्जिन ऑफ एरर बहुत कम रहता है. बल्लेबाजी के लिए एक साजगार ओव्हर मिला, मैच में वापसी. गेंदबाजी का अच्छा ओव्हर मिला, फील्डिंग साइड की वापसी. नक्कीच एक चांगलं वक्तव्य केलं जात आहे कारण ज्या वेळेला गोलंदाजी प्रखर होते त्यावेळेला नक्कीच दबाव वाढतो तो फलंदाजी करणाऱ्या संघावर. धावसंख्या ही मंदावली जाते आणि तेच स्वरूप पाहतोय आपण या 5व्या षटकात. दर्शन सामना करेंगे ऋषि पटेल. गिरामीन की दोनों टीमों के कप्तान को टॉस के लिए आना है. दत्त कुरपा घोड़सई इस मरतबा दूर से खेले थे, बच गए वहां पर प्ले डाउन होने से. नीची रही थी गेंद. गजब का ओवर खत्म किया दर्शन ने. 1 ओवर 2 रन और 3 विकेट. अप्रतिम षटक या सामन्यातील नक्कीच एक प्रभावी षटक. जसं अल्पेशने सुरुवात केली होती त्याचंच अनुकरण करून त्याचाच नक्कीच एक क्लास कायम ठेवून त्याच अनुषंगाने गोलंदाजी करतोय दर्शन आणि नावाप्रमाणे एक चांगलं गोलंदाजी दर्शन या षटकामध्ये सादर करतो. 3 गडी बाद करतोय, फक्त 2 धावा खर्च करतो. क्या लगता है संदीप मोड़े, पायनियर की गेंदबाजी भी बहुत अच्छी है. यहाँ से कितने रन बनाए जहां पर वो कोशिश कर सकती है मैच को जीतने की नक्कीच. या चुनौतियां पेश करने की. या षटकात जर 15-16 धावा जर आल्या तर 60 धावांपर्यंत जाण्याचा संकल्प करू शकतो. किंवा नक्कीच आपण जर पाहिलं अशीर आणि फलंदाज ऋषी हे एक चांगले फलंदाज आहेत पॉइंटर संघाचे. त्यांच्याकडे क्लास आहे, मात्र परफॉर्मन्स क्लासच्या स्वरूपात त्यांनी सादर करायला पाहिजे आणि तेच आवश्यक असेल पॉइंटर स्पोर्ट्स संघाच्या दृष्टीने. 5 ओवर पायनियर 44 रन 5 विकेटों के नुकसान पर. देखना है कि कप्तान अशीर की आज अग्नि परीक्षा है आखिरी ओवर में, क्योंकि पायनियर को यहां से रन चाहिए और युति का चाहेंगे कि विकेट ले. बहरहाल सीजन के शुरुआती दौर से मैं कह रहा था कि युति का स्पोर्ट इस सीजन की सबसे छुपा रुस्तम टीम है. इन्होंने धनेश को शिकस्त दी, इन्होंने महेंद्रा को शिकस्त दी, इन्होंने जानवी को शिकस्त दी. तालुका क्रिकेट की सभी बड़ी टीमों को आ रहा है. एक मर्तबा की रनस रही है इस सीजन में. चांगला संघर्ष पाहायला मिळतो. जसं आपण इथे जॉली स्पोर्ट्स आणि धनेश 11 विरुद्ध जो संघर्ष पाहायला मिळाला, मॅच अप्रतिम झाली होती. सुपर 6 ने गोल्डन षटकारांनी सामना जिंकला होता ज्या वेळेला 4 धावांची गरज होती. पराग टेम्पल एंड से गेंदबाजी कर रहे हैं बुम बुम अशीर के लिए. तालुका क्रिकेट में बुम बुम, सुभाष ठाकरे, अशीर, मुनाफ ऐसे खिलाड़ी हैं जो आते हैं और शुरू हो जाते हैं. इस मर्तबा छोड़ दिया, सही फैसला. वाइट 45 पे पहुंचा स्कोर पायनियर का. अब ये देखिए कि 5 ओवर के बाद पहली वाइट गेंद की है वहां पर. देखना है कि तुषार को अंपायर कह रहे हैं कि गेंद डालने के वक्त आपको कुछ भी नहीं कहना है. राइट आर्म ओवर द विकेट. अच्छी गेंद आगे रखा था लेकिन ज्यादा बाहर कटी. वाइट. यस, द लाइन्स बिलोंग्स टू अंपायर. क्रिकेट में कहा जाता है 2 वाइट गेंदे किए. अल्पेश चौधरी कह रहे हैं वहां पर पराग को के कूल, लेकिन मैच तो हॉट है. छियालीस रन. राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए पराग. इस बार दबा गेंद को फ्लिक कर दिया हवा में. बढ़िया कैच.
हाताळणी केली होती परागने. नक्कीच थोडासा शफल झाला होता, चेंडूला लिफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र जास्त वर उंची प्राप्त झालेला आपण चेंडू पाहतोय. लॉंगन क्षेत्र क्लिअर करू शकत नाही आणि एक संधी निर्माण होते झेलची. सीमारेषे लगत झेल टिपलातोय आणि फलंदाज बाद होतोय. यस, सिर आसमान में ज्यादा गया था, वहां पर नए बैट्समैन उसामा को ऊपर भेजा गया है. 5 गेंदें बची है पॉइनियर के पास और सब कुछ अब डिपेंड करता है ऋषि पटेल पे जहां तक पॉइनियर का ताल्लुक है और पराग पर जहां तक युतिका का ताल्लुक है. सोनवाई वडूनगर संघाचा कर्णधार आणि दत्तकृपा गोरसाई संघाचा कर्णधार हा शेवटचा अंतिम पुकार, अंतिम कॉल असेल तुमच्यासाठी. अल्पेश चौधरी को देखिए किस तरह फील्ड को सजा रहे. लेकिन समय में कॉपरेट करना है प्लीज. पराग टेम्पल एंड से गेंदबाजी कर रहे. 46 रन 6 विकेटों के नुकसान पर पॉइनियर. ऋषि पटेल पे निगाहें टिकी हुई पॉइनियर के समर्थकों की. अपेक्षा आहेत ऋषीकडून. पराग इस मरतबा ऊपरी सीधा, कैच नहीं, क्या सुपर कैच पकड़ा है संदीप ने. चेक किया था वहां पे ऋषि ने, जहां से दर्शन का, ये देखिए शॉट बाहर की जानिब निकाला था गेंद को और खेले थे ऋषि अंदर आने के लिए. अपने स्ट्रोक को चेक किया, टॉप एज, बहुत खूबसूरत कैच संदीप तरे का पीछे भागते हुए. अच्छा बैलेंस. जहां दर्शन का ओवर शुरू हुआ था विकेट 1 विकेट विकेट 1 0, उसके बाद पराग का ओवर शुरू हुआ वाइड वाइड विकेट विकेट. इस वक्त 7 विकेटें गिरी है 46 पे पॉइनियर की और नए बैट्समैन अजहर अंसारी बल्लेबाजी को आए हैं. उसामा सामना कर रहे हैं पराग का. 46 रन 7 विकेटों के नुकसान पर. दानिश खुद के आउट होने के बाद आप रन नहीं बन रहे. 21 बना के आउट हुए थे फाइक और 16 रन बनाए थे दानिश ने. पराग हैट्रिक पर है. इस बार दबा लॉफ कर दिया, करारा जवाब, 6 रन. वी शेप मध्ये खेळत होतोय आणि सरळ आपण पाहतोय चेंडू लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर होतोय. सरळ 6 धावांसाठी अप्रतिम षटकार. फुल टॉस गेंद थी और बल्ले के बीचों बीच गेंद को लिया था. मोर थी 6 रनों की. पॉइनियर का स्कोर आगे बढ़ता हुआ 52 पे पहुंचा है. कितनी गेंदें बची इस ओवर में? 3 गेंदें बची है. लेकिन एक बात तो है संदीप मोरे के, एक बड़ा स्ट्रोक अगर यहां से आया तो फिर पॉइनियर के पास भी गेंदबाजी बहुत मजबूत है. खासतौर से विकेट टेकर गेंदबाज उसामा, ऋषि पटेल इस सीजन में बहुत ही सफल गेंदबाज रहे हैं. पहिले 2 चेंडू वाईड, तदनंतर 2 विकेट. पाहिजे इथे 2 षटकार येतात का? इक्वेशन आपण पाहू शकता. पहिले 2 चेंडू स्क्वेअर वाईड, तदनंतर 2 गडी बाद आणि तदनंतर षटकार. 52 धावांपर्यंत मजल मारतोय तो पॉइनियर स्पोर्ट्स. अजूनही 3 संधी असतील, 3 चेंडू शिल्लक. उसामा सामना कर रहे हैं पराग का. बॉटम एंड का अच्छा इस्तेमाल करते हैं. एक और आसमानी तूफानी छक्का और गेंदबाज पराग हो गए हक्का बक्का. पावर बैक स्ट्रोक उसामा का, ऑफ स्टंप के बाहर से खींच के मारा हुआ स्ट्रोक, मिड विकेट बाउंड्री के ऊपर, 6 रन.
2 वाईड, तदनंतर 2 विकेट आणि 2 षटकार. आपण पाहू शकता कसं इक्वेशन आहे. और 2 ही गेंदे बची, 2 वाइड, 2 विकेट, 2 सिक्सर और 2 गेंदे बची. अट्ठावन पे पहुंचा है पायनियर का स्कोर. अब उसामा सिक्सर के हैट्रिक पे आए हैं. अब तक 2 बैट्समैन हैं जिन्होंने ये कारनामा अंजाम दिया है, पायनियर के ऋषि पटेल और महिंद्रा के सुरेश पारदी. पराग, इस बार दबा सिक्सर का हैट्रिक, तीसरा उसामा के नाम. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर रिटर्न पिचच्या जवळपास चेंडू होता आणि चेंडूला लिफ्ट केलं होतं. ऑन दी अप ऑन दी राइज सरळ लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर करतोय 6 धावांसाठी. अब पायनियर ने इतने रन बना लिए जहां पे वो टेस्ट कर सकती युतिका की बल्लेबाजी को. एक गेंद बची है. अब पराग दबाव में, पहले बल्लेबाज दबाव में थे. 64 लॉस ऑफ 7 विकेट्स. पॉइनियर स्पोर्ट्स 64. भाइयों और अजमल नासिकर, अयाज मेमन, नदीम शेख, मोहम्मद डोन, रवीश खोत चेयर अप करते हुए. पराग, उसामा को करारा स्ट्रोक, ये भी जाएगी बाहर. 6 रन. के निकाला और ये क्रिकेट है. और कुल मिला के पॉइनियर ने बनाए 70 रन. 71 रनों की चुनौती रखी है युतिका के सामने. आइए अगले टॉस की तरफ हम बढ़ रहे हैं, जहां पे हमारे दोनों मशहूर कमेंटेटर संदीप मोरे और कमेंट्री की शाला मैजिकल वॉइस डॉक्टर गावली सर है. इज ओवर टू संदीप मोरे एंड डॉक्टर गावली. धन्यवाद सैनिक बाबे. तर नाणेफेकडे वळतोय. हा दुसरा सेमीफायनलचा ग्रामीण पूलचा सामना आहे. दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. संकेत दत्तगोपा गोरसाई संघाचे कर्णधार आणि संदीप सोनोई वडनगर संघाचे कर्णधार. मी मान्यवर कक्षामध्ये न्यू 40चे सहसचिव धर्मेंद्र तांगडी यांनी एक नामांकित क्रिकेटर म्हणजे जे खेळत आहेत तालुका क्रिकेटमध्ये, धर्मेंद्र तांगडी यांना विनंती करते आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायचे. वेलकम धर्मेंद्र तांगडी, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपल्या शुभ हस्ते नाणेफेक होणार आहे. संकेतचं म्हणणं या कॉलिंग करतोय. छापा आणि नाणेफेक जिंकलेली आहे ती दत्तगोपा गोरसाई संघाने. संकेत, नाणेफेक जिंकतोयस, निर्णय काय असेल नाणेफेकीच्या आधारावर? शतरक्षण करणार. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. 4 षटकांचा सामना आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारतोस. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल या प्रतिस्पर्धी संघ सोनवाई वडनगर संघाला? 35 ते 40. 35 ते 40. नक्कीच आज हा सामना तुमच्यासाठी महत्वाचा आहे, कारण ह्या सामन्यामध्ये जर जिंकलं तर नक्कीच मेगा फायनल मध्ये जाण्याची एक सुवर्ण संधी असेल. ग्रामीणचं एक वैभवशाली आयोजन आहे. कसं वाटतं आयोजन, कसं वाटतं नियोजन? आयोजन तर खूपच सुंदर केलेलं आहे. मी पहिल्या दिवशी सांगितलेलं की योगेश भोईरांनी सुंदर असं आयोजन केलेलं आहे. नक्कीच प्रतिस्पर्धी संघ सोनवाई वडनगर संघ ग्रामीण क्रिकेटमधील एक महत्वाचा आणि चांगला संघ आहे. त्यांच्या विरुद्ध खेळताना काय रणनीती असेल, काय डावपेच असेल? मैदानात गेल्यानंतर आम्ही ती रणनीती करू. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. संदीप, सर्वप्रथम तर तू कर्णधार म्हणून तुझं आणि तुझ्या सहकार्यांचं पाठीराख्यांचं अभिनंदन आहे, कारण इथपर्यंत पोहोचलेल्यात ही सुद्धा एक फार मोठी कामगिरी आहे. सेमीफायनलचा सामना तुम्ही खेळणार आहात. नाणेफेक हरलेले आहेत. नाणेफेक जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण. तुमच्या मनाच्या विरुद्ध झालेलं आहे. फलंदाजी करायची, 4 षटकांचा सामना आहे. फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल आणि
पॉवर प्लेमध्ये, कारण पहिलं षटक पॉवर प्लेचं असणार आहे, यामध्ये कुठले पॉवरफुल फलंदाज हे कामगिरीला सुरुवात करतील? राजा आणि केतन. आतापर्यंत तुमच्या संघाने सांघिक कामगिरी खूप चांगली झालेली आहे, कारण एखादा सामना किंवा दुसरा सामना एक फलंदाज गोलंदाज जिंकू देऊ शकतो, पण तो चॅम्पियन होण्यासाठी सांघिक कामगिरी फार महत्वाची असते. तर या स्पर्धेमध्ये एक संघर्ष बघायला मिळेल. नक्की. बॅट आणि बॉलचा संघर्ष बघायला मिळेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे आयोजन केलेलं आहे, या आयोजनाविषयी काय वाटतं? कारण खासदार चषक 2017 हे जे आयोजन आहे, मुळातच आज 5 मार्च आहे आणि सन्माननीय खासदार कपिलजी पाटील साहेब यांचा जो वाढदिवस आहे आणि याचं औचित्य साधून त्यांच्या गौरवार्थ, त्यांच्या सन्मानार्थ या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. काय वाटतं आयोजन? शिवमत्ता वर्ल्ड, त्याचबरोबर मराठा पंजाब, योगेश भोईर कंपनी यांनी जी अपार मेहनत घेतलेली आहे, काय वाटतंय? या आयोजनाबद्दल बोलायचं जेवढं कमीच आहे. आयोजन भरपूर चांगलं आहे आणि खेळायला पण मस्त वाटतं एकदम. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर जो सेमीफायनलचा सामना नाणेफेक झालेली आहे, ही नाणेफेक जिंकून दत्तगोपा गोरसाई संघाचे कर्णधार संकेत यांनी संकेत दिलेले आहेत की आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारू आणि समोरच्या संघाला कमीत कमी धावांमध्ये थांबून हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करू. मी आपणास कॉमेंट्री बॉक्समध्ये घेऊन जातोय. त्या ठिकाणी समालोचन करण्यासाठी माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ ठाणे, ठाणे जिल्ह्याचा फलंदाज सज्ज आहेत सिद्दीक भावे. अनेक अनेक धन्यवाद गौली सर और संदीप मोरे जी. आइए दोस्तों, लौट चलते हैं खासदार कप की खूबसूरत शाम में, जहां पे मुकाबला भी बहुत रंगीन हो चुका है और शाम भी बहुत रंगीन है. बहुत ही खूबसूरत शाम. किसी ने सच कहा है कि इश्क की चिंगारियों को वो हवा देने लगे, सामने मेरे वो दुश्मन को दुआ देने लगे, और खत्म करनी ही पड़ेंगी शाम गम की उलझने. अब वो अपने गेसुओं का वास्ता देने लगे, और डूबने वाले को साहिल से जब दिया मैंने हाथ, तो वो भी मुझको डूबने का मशवरा देने लगे. एकाहत्तर धावांचं लक्ष्य आहे. खास करून ओसामा यांनी जी फलंदाजी केली आहे, अगदी लोअर मिडल ऑर्डरमध्ये जी फलंदाजी केली आहे, आणि खरं तर ओसामा उत्कृष्ट गोलंदाज आहे, विकेट टेकर गोलंदाज. याला मात्र फलंदाजीमध्ये चमक दाखवलेली आहे, अष्टपैलुत्व सिद्ध केलेलं आहे. बिल्कुल. जो 4 गेंदों में 4 6 लगे, उसने जो मैच का आस्किंग रन रेट है उसको अलग कर दिया. जवळपास 12 धावांचं आवश्यक धावगती, कारण लक्ष्य जे आहे 71 धावांचं लक्ष्य आहे, हे चांगलं लक्ष ठेवलेलं आहे. एक क्षण असं वाटलं की हे लक्ष्य जे आहे हे जवळपास 50 पर्यंत जाईल, पण ओसामा याने जी विस्फोटक फलंदाजी केली, स्लॉ ओव्हरमध्ये हाणामारीच्या षटकामध्ये 4 षटकार मारले होते आणि एक चॅलेंजेबल स्कोर, आव्हानात्मक धावसंख्या उभी केलेली आहे. आज सिर्फ जन्मदिन की जो हार्दिक शुभकामनाएं वो हम पहुंचाएंगे आप तक, जो आपकी तरफ से आएंगी. टीमों को, जो भी बची हुई टीमों हैं, उनको ऑल द बेस्ट सारे तालुका के क्रिकेट प्रेमियों की तरफ से. अच्छा खेलिए और जीतिए. टू अपना ऑन द ग्राउंड, सूरज एंड दर्शन इज गोइंग टू बी ओसामा. फर्स्ट बॉल, रिवर्स स्वीप, beautifully played all the way to the third man fence for 4. Taken his chances now, Suraj Kane. Look at that reverse sweep, beautifully played in the gap. Ball is racing all the way to the third man fence for 4. व्हॉट ए शॉट. अप्रतिम फटका होता, पवित्रा घेतला, जवळपास ठरवून ठेवलं होतं की पहिल्या चेंडूला रिव्हर्सचा फटका खेळायचा, आणि रिव्हर्स शॉट अतिशय वेगवान रिव्हर्स स्वीपचा फटका खेळला होता, गॅप मधून थर्ड मॅन आणि गलीमधून सीमापार चौकार. This time once more try to this type of a stroke, express delivery. Beautiful ball from Osama. Will come back. संघर्ष बघायला मिळणार आहे असं वाटतंय, कारण पहिल्या चेंडूवर
चौकार आणि दुसरा चेंडू अप्रतिम हाताळला होता ओसामा याने. पाहू शकता आपण कशा प्रकारे चेंडू हाताळला होता. Osama, pace and curious bowler, up to the wicket now. Goes to Kenny, left in the air. Yes, he's out. विकेट टेकर गोलंदाज आहे आणि पहिल्या षटकामध्ये आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिलेली आहे. पाहू शकता आपण कशा झेल घेतलेला आहे. कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, मात्र अझर याचा एक चांगला झेल. Yes, wasn't a right choice from Suraj Kenny. Osama is a pace and curious bowler. He played on the up, tried to play it inside out, a leaving edge and soft dismissal. No mistake made by Furkan. New man in the diamond of Bhiwandi, Alpesh Chaudhary on one down position. चार या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झालेला आहे. 71 धावांचं लक्ष्य आहे. Osama balls this time, another batsman looking for a reverse sweep. I think what a strategy used by these two batsmen like Yutika's opener against the pace and curious bowler. What an excellent ball. Lovely start from Osama. What a drop scene from Osama and what a lovely start from Osama. मित्रांनो, हा पहिला सेमीफायनलचा सिटी पूल मधला सामना आहे. पायनियर स्पोर्ट्स विरुद्ध इथिका स्पोर्ट्स. पायनियर स्पोर्ट्स संघाने 71 धावांचं लक्ष्य ठेवलेलं आहे इथिका स्पोर्ट्स संघासमोर. Now Danish Khoth having a word with Osama. He is the hot man, always on the field. This time pace and curious, rising delivery and batsman in trouble. Lovely bowling from Osama. अप्रतिम अप्रतिम. पहिल्या चेंडूवर चौकार लागल्यानंतर मध्ये कमबॅक करतोय. कुठल्या प्रकारे मानसिक दबाव न घेता अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतोय ओसामा. Yes, Darshan in trouble. Now Alpesh Chaudhary having a word with Darshan, who bowled excellent against Pioneer. Now Darshan testing from Osama. Yes, man at cover, Rushi Patel. There is a deep extra cover. And man at backward point. Interesting field set by Pioneers captain. Osama. Here we go. Up to the wicket now. This time another bad looking stroke. Remove the eye from the ball. This is the poor batting from Utica Sport. ऍब्सोल्युटली ट्रू. सातत्याने इम्प्रोव्हायझेशन खेळण्याचा प्रयत्न, प्रत्येक चेंडूवर हा फटका खेळण्याचा प्रयत्न. फक्त पहिल्या चेंडूवर यश आलं होतं. त्यानंतर आता बॉडी लँग्वेजला बघून ओसामा याने अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे. That marks outstanding overturn from Osama. Given away 4 runs and claim 1 wicket. एक ओवर 4 रन और 1 विकेट, जबकि एक ओवर में पायनियर ने बनाए थे 5 रन और 1 विकेट. पण हे विसरून चालणार नाही. शेवटच्या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये 4 षटकार मारलेले आहेत. हे निर्णायक ठरू शकतात. सामना जर 48 पायनियर संघ विजय झाला तर. आप देख रहे हैं पहला सेमीफाइनल मुकाबला सिटी भिवंडी में पायनियर बनाम यूतिका. नैनेश्वर चिकने 3 in 1 कवि भी हैं, ऑफिशियल स्कोरर भी हैं, अच्छे समालोचक भी हैं. लेकिन आज तक उन्होंने किसी को नहीं कहा कि मैं कवि कहीं कवि ना बन जाऊं. कवी झाला तर खूप दूर जावं लागतं, कारण जे न देखे रवि ते देखे कवी. लेकिन इस वक्त तो हमारे पास है 1 ओवर 4 रन 1 विकेट. गेंदबाजी के लिए अब लगाया गया है जिलानी को. गौली सर, अल्पेश का भी जो क्लास है और इस तरह की स्थिति में आपने देखा है कि अल्पेश चौधरी इस तरह की स्थिति के बहुत बड़े बैट्समैन हैं. अगदी बरोबर. अल्पेशची भूमिका फार महत्वाची ठरणार आहे. धावांचा पाठलाग जर करायचा असेल अल्पेश,
यात जास्तीत जास्त वेळ खेळपट्टीवर थांबावं लागेल आणि जर फायनलमध्ये प्रवेश करायचा असेल पायनियर स्पोर्ट्स संघाला तर अल्पेश यास लवकर बाद करावं लागेल. जिलानी राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, तेज गेंद, स्वागत किया अल्पेश चौधरी का उस गेंद ने, बहुत ही तेज निकल गई थी, लेंथ गेंद थी और पिछले पांव पे खेले थे अल्पेश चौधरी. पहिल्या षटकात ओसामाने जी गोलंदाजी केली आहे त्यानंतर मात्र फायनल संपूर्ण संघ चार्ज झालेला आहे. एनसीपी कप जीता, पायनियर ने 10 विकेटों से नया कीर्तिमान बनाया 25 साल में. दानिश खोत टीम को बहुत अच्छा मैदान में हॉट रख रहे हैं. जिलानी 30 गज के दायरे के बाहर से जाते हुए अल्पेश को नो बॉल और बढ़िया पुल, बढ़िया फील्डिंग वहां पर, 30 थ्रो लेकिन 2 रन बचाए. ये देखिए ओवर स्टेप करते हुए वहां पर जिलानी, जिस तरह पिछले मैच में मनोज भुईर ने किया था. फ्रीट इन फेवर ऑफ युतिका. फ्रीट असणार आहे कारण नो बॉल आहे, ओव्हर स्टेप नो बॉल आणि फ्रीट असा एक चेंडू असतो की त्यावर फक्त धावबच्च्या रूपानेच फलंदाज बाद होऊ शकतो. 3 धाव मिळतात त्या चेंडूवर. 2+1. 7 रन पे पहुंचा है युतिका का स्कोर. देखना है कि फ्रीट का क्या अंजाम करते हैं अल्पेश चौधरी. डायमंड ऑफ भिवंडी, पेस और क्यूरियस गेंदबाज जिलानी. जिलानी, यासिर शेख, उसामा, कासिम बाबू, संतोष मडवी, कई नाम है. इस मरतबा भेज दिया गेंद को 6 रनों के लिए. ये देखिए, दुनिया तो नहीं हिली लेकिन कप्तान पायनियर का दिमाग हिल गया होगा उस शॉट पे, जिस तरह से लूजनर किया था फ्रीट पर जिलानी ने. अल्पेश को इस तरह की गेंद आप नहीं कर सकते. बहुत ही आसानी से खेल दिया उन्होंने डीप फाइन लेग पर 6 रनों के लिए. अतिशय खराब चेंडू होता. डाव्या स्टेअरला फुलटा चेंडू होता आणि भिरकावून दिलं होतं, फेकून दिलं होतं. डीप फाईन लेग शिमारेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार आणि फ्रीट होतं. फ्रीटचा एक चांगला फायदा उचललेला आहे अल्पेश चौधरी यांनी. चिलानी इस मरतबा आगे रखा था, बैकलीफ को छोटा रखा, बहुत बढ़िया ड्राइव, लेकिन उतनी अच्छी फील्डिंग उसामा की, सिर्फ 1 रन. स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा युतिका का 14 रन 1 विकेट गंवाने के बाद. आप देख रहे हैं खासदार कप 2017 खास मुकाबला सेमीफाइनल, पायनियर बनाम युतिका. जिलानी राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, दर्शन को पैरों पे निशाना. कहीं ना कहीं दर्शन की जो बल्लेबाजी है वो उतनी अच्छी नजर नहीं आ रही. 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ 15 पे पहुंचा है युतिका स्पोर्ट्स का. 71 के लक्ष्य का पीछा करी है युतिका स्पोर्ट. भरत पाटील फॅम टीम 71 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करते युतिका स्पोर्ट्स फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. मित्रांनो, हा पहिला सेमीफायनलचा सामना आहे पायनियर स्पोर्ट्स विरुद्ध युतिका स्पोर्ट्स. जिलानी फुल टॉस गेंद, बहुत ही जबरदस्त शॉट, 6 रन. लग गए जा
गजब की बल्लेबाजी कर रहे हैं अल्पेश चौधरी, डायमंड ऑफ भिवंडी। ये देखिए, घी का लड्डू उनके हाथ में दे दिया और कबूल भी किया दोनों हाथों से अल्पेश चौधरी ने। खराब चेंडू होता, फुलटा चेंडू होता आणि ज्याप्रमाणे समाचार घ्यायला हवा फलंदाजाने त्याप्रमाणे अल्पेश चौधरीने भिरकावून दिलेला आहे. वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. मैंने पहले ही कहा था कि इस तरह की स्थिति के बहुत बड़े बैट्समैन हैं अल्पेश चौधरी, क्योंकि उन्होंने बहुत क्रिकेट खेला है. लेकिन पायनियर इस तरह की स्थिति की सबसे अच्छी टीम है, क्योंकि इस तरह के मैचेस उनको तो खेलने की आदत पड़ गई. चिलानी राइट आर्म ओवर द विकेट. इस मरतबा अच्छी गेंद थी, लोअर फुल टॉस थी, टर्न किया ऑन साइड में, 5 के पास गेंद, एक से ज्यादा कुछ भी नहीं. 2 ओवर की समाप्ति, 22 रन. अभी भी खुला पिक्चर नहीं है मैच का. 4 ओवर बचे हैं और जीतने के लिए मैंडेटरी पावर प्ले खत्म हो चुका है और 4 ओवर में जीतने के लिए अभी भी 49 रन चाहिए. आस्किंग रन रेट अभी भी 12 के ऊपर है. ये देखिए, युतिका के समर्थकों को दिखाया जा रहा है. युतिका स्पोर्ट्स के सपोर्टर्स ठीक हमारे सामने वाले गैलरी में. वी फॉर विक्ट्री. यस, मी तर म्हणेन तर एक नेट टू नेट फाईट बघायला मिळते. 71 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्याच फलंदाज 5 झाला होता. त्यानंतर मग दोघांमध्ये पार्टनरशिप बघायला मिळते. जिलानी ने 18 रन खर्च किए. उसामा को कंटिन्यू रखा गया है. इस पूरे खासदार कप को बिगिन फ्रॉम द फर्स्ट बॉल बहुत ही खूबसूरती से कवरेज किया डॉक्टर गवली सर ने तमाम साथी कमेंटेटर्स के साथ. उसामा मुंडो रहे, एंड से गेंदबाजी कर रहे हैं, सामना कर रहे हैं अल्पेश चौधरी. राइट आर्म ओवर द विकेट आते हुए, तेज गेंद, बॉल, परफेक्ट यॉर्कर. और अल्पेश चौधरी के लिए यही गेंद थी जिस पर वो आउट हो सकते थे. परफेक्ट गेंद थी, परफेक्ट यॉर्कर. ओहो, उसामा को मिलने वाली ये दूसरी विकेट है और युतिका की गिरने वाली भी ये दूसरी विकेट है. पण ज्या विकेटची आवश्यकता होती पायनियर स्पोर्ट्स संघात ती विकेट ओसामाने प्राप्त केलेली. परफेक्ट यॉर्कर. खरं त्याला बचाव करायचा असतो. एक फटका खेळण्याचा प्रयत्न अल्पेश चौधरीने केला होता आणि या प्रयत्नात अल्पेश हा त्रिफळाचीत झालेला आहे. तुषार येतोय, तगडे बॅट्समन तुषार, एक डावखुरा शैलीदार फलंदाज. यस, अल्पेश ने आउट होने से पहले 15 रन बनाए, 6 गेंदों का सामना किया. बहुत अच्छी बल्लेबाजी करने के बाद आउट हुए एक बहुत ही खूबसूरत यॉर्कर पर. ये तुषार बल्लेबाजी को आए और ये तुषार फुटानकर को बताया जा रहा है, शिव ग्राफिक के प्रोपराइटर. उसामा राइट आर्म राउंड विकेट. इस मरतबा अपने स्टेप में चुके थे, डेड बॉल का इशारा. बहुत ही कड़ा संघर्ष आप देख रहे हैं पहले सेमीफाइनल मुकाबले में पायनियर बनाम युतिका स्पोर्ट. उसामा राइट आर्म राउंड विकेट. फुल टॉस गेंद, ड्राइव किया गेंद को, वाइड ऑफ लॉन्ग ऑफ गेंद को फेंकने उठा, तेज थ्रो, लेकिन
ऊंचा आया था, दूसरे के इरादे को बदल दिया था बैट्समैन ने। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 23 पे पहुंचा है युतिका स्पोर्ट्स का 2 विकेटों के नुकसान पर। ताळमेळ नव्हता बघितलं आपण, दोघांमध्ये समन्वय बघायला मिळाले नाही धाव घेण्यासाठी, कोऑर्डिनेशन बघायला मिळालेलं नाहीये, तर फक्त एका जर समाधान लागते. पंचांचं काय निर्णय बघायचंय. यस, वहां पर हिट विकेट आउट हुए हैं। ज्यादा पिछले पांव पे चले गए और ये देखिए उन्होंने अपना जूता दे मारा। क्लास अंपायरिंग। अब इतने भी पीछे नहीं जाना चाहिए कि आप टीम को पीछे ले जाए। यस, क्लास अंपायरिंग, क्लास टेलीकास्ट। प्रिंस मूवीज दिन दुगनी और रात चौगनी तरक्की करता हुआ। दिन में टेलीकास्ट सोना, रात में सोने पे सुहागा। रन वहां पे नहीं था, 8 विकेट आउट हुए थे। 22 रन 3 विकेटों के नुकसान पर। उसामा को मिलने वाली ये तीसरी विकेट है। बाईस रन 3 विकेटों के नुकसान पर उसामा का सामना करेंगे संदीप तरे, जिन्होंने धनेश के सामने 43 रनों की बहुत बढ़िया बारी खेली थी मापोली क्रिकेट धमाका में। उसामा तरे को बल्ले के करीब से जाती हुई गेंद, जागते रहो का आदेश। क्या लेंथ और लाइन को मेंटेन किया उसामा ने। साकिब मिटकर हमसे जुड़ते हुए, समीर मिटकर आपका इस्तेकबाल है। राइट आर्म ओवर द विकेट आते हुए उसामा रिवर्स खेलने की कोशिश की, सीधी उंगली से भी नहीं निकल रहा है और टेढ़ी उंगली से भी नहीं। ओसामाने मात्र आज सगळ्याच ठिकाणी ओसामाच दिसतोय युतिका स्पोर्ट्स संघाला. फलंदाजीमध्ये ओसामा आणि गोलंदाजीमध्ये ओसामा अप्रतिम गोलंदाजी हाताळतोय. 22 पे मानो स्कोर अटक गया है। 7 गेंदे अब तक डॉट खेल चुके हैं युतिका स्पोर्ट, जबकि 3 ओवर में 9 डॉट गेंदे खेली थी पायनियर ने भी। राइट आर्म ओवर द विकेट आते हुए उसामा। इस मरतबा गेंद देखना है गली की बगल से जाती हुई डीप बैकवर्ड पॉइंट पे ऋषि के पास। वाइड थ्रो और तालमेल की कमी, संदीप तरे रनों। ये देखिए दोनों बल्लेबाजों की नजर एक दूसरे पे नहीं थी और लेस कम्युनिकेशन, लेस कोऑर्डिनेशन और आउट हो गए संदीप तरे। बैकअप बहुत अच्छा किया था जिलानी ने, उठा के फेंका और रमीज रईस ने लगा दिया। तरे नाराज वापस जाते हुए।
स्कोर 23 रन है और ओवर चलता हुआ तीसरा। उसामा अच्छी गेंद पैरों से टकराई और आउट एलबीडब्ल्यू। बल्लेबाजों पे उसामा की गेंदबाजी का बुखार नीचे रहती, इंपैक्ट ऑफ स्टंप पे था, कोई दुविधा नहीं। उसामा ने 2 ओवर किए, कुल मिलाकर 5 रन दिए और 4 विकेट। कल रात में भी 4 विकेट लिए थे और आज भी 4। 3 ओवर की समाप्ति 23 रन 5 विकेटों के नुकसान पे सूरज डूब रहा है, लेकिन क्या उभर पाएंगी बल्लेबाजी युतिका की? हालांकि अच्छे बैट्समैन अभी भी हैं उनके पास, मुकाबला खत्म नहीं हुआ है। बचे हुए 3 ओवर में जीतने के लिए जो फासला है वो 48 रनों का, ये फासला किस तरह से तय होगा या नहीं होगा? हार और जीत की कहानी, किसकी होंगी हार और किसकी होंगी जय जयकार, ये आइए सुनते हैं द मैजिकल वॉइस ऑफ मराठी डॉक्टर गवली सर से। धन्यवाद सिद्दीक बाबे। 3 षटकामध्ये 48 धावांची अजूनही आवश्यकता आहे। ओसामा याने जी गोलंदाजी केलेली आहे, सुरुवातीला फलंदाजी केली होती, स्लॉगरमध्ये 4 चेंडूमध्ये 4 षटकार मारले होते आणि एक अमान्यता धावसंख्या उभी केली होती आणि सुरुवाती गोलंदाजीमध्ये अतिशय चांगली केलेली आहे। यस, सोच देखिए, ऋषि पटेल को गेंदबाजी दी गई है क्योंकि जिलानी पहले ओवर में महंगे साबित हुए थे, 18 रन दिए। कप्तानी बहुत अच्छी हो रही है अशीर अंसारी की तरफ से। ऋषी पटेल संकट मोचक त्याला नेहमी संबोधलं जातं। संघाचा तारणहार, कित्येक स्पर्धेमध्ये आपल्या संघाला विजय मिळवून दिलेला आहे आणि 4थं षटक गोलंदाजी करण्यासाठी मंदिरामारुती मंदिराच्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ। पहिला चेंडू फुलटा चेंडू सीमारेच्या बाहेर जातो का बघायचं आणि डीप वाईड इश मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जातोय। 6 धावांसाठी षटकार। बहुत देर के बाद दर्शन ने बाउंड्री के दर्शन कराए गेंद को। बहुत देर से कह रहे थे लोअर फुल टॉस गेंद थी। ये देखिए बल्ले के बीचों बीच राउंड विकेट किया था, ऑफ स्टंप के बाहर से खींच के मारा हुआ स्ट्रोक स्वंग कर दिया ऑन साइड में 6 रन। फुलटा चेंडू प्रहार केलेला होता आणि बऱ्याच वेळानंतर दर्शनाच्या बॅट मध्ये गेलेला षटकार। धावसंख्या वेगाने वाढते 29 मित्रांनो, हा पहिला सेमीफायनलचा सामना पायनियर स्पोर्ट्स विरुद्ध इथिका स्पोर्ट्स। 71 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतोय इथिका स्पोर्ट्स संघ। 5 फलंदाज बाद झालेले आहेत। यानंतर ग्रामीणचं सेमीफायनल आणि त्यानंतर सिटी पूलचं सेमीफायनल महिंद्रा स्पोर्ट्स आणि धनेश 11 दोन बलाढ्य संघामध्ये। दर्शन घेण्यासाठी सज्ज होते आणि 9 सेकंडला यश। थोड़ा क्षेत्ररक्षा बदल वेळे संदर्भात सहकार्याचे समय के बारे में कोऑपरेट करना है। यस, यश पाटिल भी बहुत अच्छे स्ट्राइकर हैं स्लॉग ओवर के। देखना है कि ऋषि पटेल की पहली गेंद को ये दर्शन ने बाउंड्री के दर्शन कराए। ऋषि पटेल हा चेंडू चांगला चेंडू होता, अपील केले जाते पाहिजेच हलकसं। 1 धाव मात्र पूर्ण होते, पंचांचा लेग बायचा इशारा। अच्छी वापसी की थी वहां पे ऋषि पटेल ने, गेंद लेग स्लिप पे गई थी, अपील भी हुई थी वहां पर, अंपायर ने नकारा। एका धावेने धावसंख्या होते 30।
5-32 अजून जिंकण्यासाठी 41 धावांची आवश्यकता आहे. ऋषी पटेल याला स्लोवर वन अपील केलं जाते. याच बरोबर यष्टीच्या रूपाने फलंदाज बाद. इथिका स्पोर्ट्स संघाला 2 धावांची पेनल्टी घोषित करण्यात आलेली आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे. पंचांनी सामना सुरू ठेवायचा आहे. अब जो लक्ष्य 71 का है वो लक्ष्य अब 73 का हो गया है. 6वा फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या मात्र आहे 30. 6 बाद 30. आता लक्ष्य मात्र टार्गेट जे असणार आहे ते 73 धावांचं असणार आहे. आता जिंकण्यासाठी अजूनही 43 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडू आणि 43 धावा. कट्टर गेंद थी और उसको आगे खेलने की कोशिश की थी बैट्समैन ने. बैट्समैन दर्शन के साथ जुड़ते हुए पवन. हालांकि पवन ने मापोली क्रिकेट धमाका में बहुत अच्छी बल्लेबाजी की थी. एमजे ट्रॉफी में भी पवन ने अच्छी बल्लेबाजी की थी. अभी भी अगर हम देखते हैं कवली सर तो 2 अच्छे बैट्समैन पिच पे मौजूद है. हालांकि 6 विकेटें गिरी युतिका की, लेकिन दर्शन और पवन. पण हे विसरूच जाणार नाही की चेंडू जे आहेत 15 चेंडू आहेत आणि 41 धावांची आवश्यकता आहे. मोठे पटके खेळण्याची आवश्यकता आहे. हवाई यात्रा करणं गरजेचं असणार आहे. 43 धावा करायच्या आहेत कारण 2 धावांची पेनल्टी आहे. तेव्हा आता लक्ष वाढणार आहे. 43 धावा करायला लागणार आहेत 15 चेंडूमध्ये. ऋषी पटेल यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे. 1 धाव पूर्ण केली जाते. पंचांचा 22चा इशारा येतो. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या होती 31. बहुत अच्छा मिक्सअप कर रहे अपनी गेंदों में. तेज और कटर गेंदों का मिश्रण बहुत अच्छा देख रहे हैं हम ऋषि पटेल का. ऋषी पटेल पुणे गोलंदाजी मार्कवर. पहिल्या चेंडूवर षटकार लागल्यानंतर मात्र कमबॅक करतोय. याला फटका खेळलेला आहे. चेंडू शॉर्ट फाईन निघाला. तो 1 धाव पूर्ण केलेली आहे. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. 1+1 2 धावा मिळत आहेत. यस 2 रन और स्कोर में बढ़ते हुए युतिका का स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 33 रन. अब अभी भी काफी गेंदें बची है. 4था ओवर चल रहा है, लेकिन विकेटों को हम देखें तो 6 विकेट गिर चुके हैं युतिका स्पोर्ट्स के. ऋषी पटेल याला मात्र राऊंड लेग त्रिफलाचीत. ये उनकी कट्टर थी. ये देखिए इन दी एयर स्विंग भी थी. हालांकि टेनिस बॉल तो रिवर्स स्विंग नहीं होती है, लेकिन ये गेंद तो रिवर्स स्विंग भी थी हवा में और बोल्ड हो गया बैट्समैन.
सातवा फलंदाज बाद झालेला आहे. आता मात्र अडचणी येतोय. बहुत खूबसूरत गेंदबाजी हम देख रहे हैं ऋषि पटेल की, और अब युति का स्पोर्ट कठिनाइयों में. बैट्समैन राजा बल्लेबाजी को आए हैं. अभी भी दो अच्छे बैट्समैन पिच पे मौजूद. बहुत गहराई तक बल्लेबाजी युतिका की थी, लेकिन अल्पेश चौधरी क्या आउट हुए. एक जमाना था मैं अल्पेश चौधरी के बारे में कहता था कि वो जब आउट होते तो टीम आउट होती है. 33 धावा झाल्या 33. दरम्यान मान्यवर कक्षामध्ये आत्ताच आगमन झालेले आहे. उपाध्यक्ष भाजपा ठाणे जिल्हा हरचंद्रजी पाटील, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर हरदासजी पाटील माजी सरपंच पूर्णा यांचे मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. खासदार चषक 2017 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. ऋषि पटेल याला पुन्हा एकदा चांगला चेंडू, अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळते. षटकार लागल्यानंतर कमबॅक केलेला आहे. पाईचचा इशारा येतोय. गेट के पास 7475 की एक यूनोवा है, उसे आपको पार्किंग जोन में प्लीज पार्क करना है. 34 धावा झालेल्या आहेत 34. आणि आता मात्र असं वाटते की हिट आउट गेट आउट, कारण 12 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता. आस्किंग रन रेट वाढलेले आहे, आवश्यक धावगती वाढलेली आहे. आता मात्र हायलाइट क्रिकेट खेळावं लागेल. सामना जर जिंकायचा असेल. हे आमचे मान्यवर पाहू शकता. आता ज्यांचं आगमन झाले हरचंद्रजी पाटील, उपाध्यक्ष भाजपा ठाणे जिल्हा, हरदासजी पाटील माजी सरपंच पूर्णा, यांना आपण पाहू शकता मान्यवर कक्षामध्ये. देखना है गेंदबाजी किसको दी जाती है. थोड़ा सा जुल्फिकार को बुलाया गया है सामने की ओर से. आज कप्तानी बहुत अच्छी की है. जिलानी नहीं चले, उनको दूसरा ओवर नहीं दिया कप्तान ने. अल्पेश चौधरी क्या आउट हुए. युतिका की बल्लेबाजी डूब गई. एक जमाना था कि अल्पेश इतने बड़े खिलाड़ी हैं, आज भी हैं और पहले भी थे. वो आउट होते थे टीमें बैठ जाती थी. ओपनर दर्शन अभी भी बल्लेबाजी कर रहे हैं, जो नॉन स्ट्राइक पर हैं. राजा सामना कर रहे हैं गेंदबाज जुल्फिकार का. पायनियर समय के लिए हमें कॉपरेट करें प्लीज. पायनियर स्पोर्ट्स समय के बारे में कोऑपरेट करना है. वेळे संदर्भात सहकार्य करायचं आहे. विनोद पाटिल, दीपेश माली, सुहास पाटिल, योगेश भोयर, मनोज आतिश पाटिल, जुल्फिकार येतोय गोलंदाजी करण्यासाठी. हा चेंडू मात्र खेळाचा कव्हरच्या दिशेने पॉइंट. चेंडू मात्र थर्ड मॅन लावतोय. ऋषी त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आणि तोपर्यंत फक्त एक धाव घेण्याची संधी मिळते. Yes, a lovely looking square trap, but equally stop at backward of the point by Rushi Patel. Now Darshan on strike. He opened the inning. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 35. 11 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. आव्हान कठीण आहे, अशक्य मात्र नक्कीच नाहीये. जुल्फिकार याला मात्र रिव्हर्स शॉट खेळलेला आहे. चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंट शिफारशीच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार. याद ताजा होती भी. आणि ज्या फटक्याची आवश्यकता होती इतिका स्पोर्ट्स संघाला, तो फटका मात्र दर्शनाच्या बॅटमधून आलेला आहे. षटकारने धावसंख्या वेगाने वाढते. 41.
अभी भी जीतने के लिए कुल मिलाकर 32 रन चाहिए, ऐसा नहीं कि मुकाबला खत्म हुआ हो। 10 चेंडू आणि 32 धावा. अजूनही सामना संपलेला नाहीये. संघर्ष बघायला मिळणार आहे. जुल्फिकार फुलटा चेंडू पुढे फटका खेळलेला आहे आणि चेंडू स्क्वेअर स्टँडमॅन सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. क्या बल्लेबाजी हो रही है। दर्शन ने अब मैच में वापसी कर दी है युतिका स्पोर्ट्स की। हालांकि पहले बहुत खराब खेले थे, पहले उन्होंने 3 डॉट गेंदें खेली, 2 1 रन बनाए और उसके बाद अब टूट पड़े हैं जुल्फिकार पर। पंचेचाळीस धावा झाल्यात. 9 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. आता मात्र सामना थोडासा दोलाय. 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्या आहेत, त्यामुळे सामन्यामध्ये रंगत निर्माण झालेली आहे. यस, मैच में वापसी करती हुई युतिका स्पोर्ट भरत पाटिल फैम टीम। ये देखिए स्कोर कार्ड दिखाया जा रहा है प्रिंस मूवीज की तरफ से। सूरज 4 पे आउट हुए, 18 पे आउट हुए थे। दर्शन खेल रहे हैं। अल्पेश 15 रन बना के आउट हुए। तुषार ने कोई रन नहीं बनाया। संदीप 0 पे आउट हुए। यश 0 पे आउट हुए। पवन 0 पे आउट हुए। राजा 1 पे खेल रहे। जुल्फिकार याला मात्र अप्रतिम चेंडू त्रिफलाचित. शुभकामनाएं। थोडासा मागे जाऊन खेळायचा, इनसाइड आउट चा फटका खेळण्याचा प्रयत्न दर्शनाचा, मात्र अप्रतिम चेंडू होता. त्रिफलाचित केलेला आणि महत्वपूर्ण सफलता मिळवली. 8वा फलंदाज बाद झालेला आहे. 8 बाद 45. अब हम देख सकते हैं कि अजमल नासिककर अब अपने हाथ खोलते हुए वहां पर रवीश खोत, अयाज मेमन, अल्ताफ बाली, अब्दुल रहमान अंसारी, अबुल लैस अंसारी, निहाल काजी, नए बैट्समैन दीपेश आए बल्लेबाजी को। 8 गेंदे और 28 रन। 8 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. जुल्फिकार सॉर्ट ऑफ पायनियर. फुलटा चेंडू मिडपच्या वरून मारलेला चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर जातोय का बघायचं आहे आणि 6 धावांसाठी षटकार. पाहू शकता रिप्ले मध्ये कशा प्रकारे फटका खेळलेला आहे. ये देखिए 9वां विकेट। इस वक्त 8 विकेट गिरे हैं, लेकिन संघर्ष जारी है। ये अच्छा क्रिकेट है युतिका की तरफ से। अगदी बरोबर आणि प्रेक्षकांना असे सामने बघायला आवडत असतात. बॅट आणि बॉलचा संघर्ष बघायला मिळतोय. कश्मकश, रणधुमाली, महासंग्राम. 7 चेंडू आणि 22 धावा. काही होऊ शकतं. सामना हा लंबकाप्रमाणे डाव्या आणि उजव्या बाजूला जातोय. एखादा फटका लागल्यानंतर सामना झुकतोय युतिकाच्या बाजूने. डॉट चेंडू गेल्यानंतर फलंदाज बाद सामना झुकतोय पायनियर स्पोर्टच्या बाजूने. जुल्फिकार याला पुन्हा एकदा बिरकावून दिलेला आहे. व्हॉट ए शॉट. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. सिक्सर लगाए हैं और क्या मैच ने मोड़ बदल दिया है। आखिरी ओवर में कितने रन चाहिए हे पाहू शकता आपण कशा प्रकारे फटका खेळलेला आहे. अगदी स्ट्रेट लॉंग ऑफ. कुठल्या प्रकारची संधी क्षेत्ररक्षकाला नाहीये. 6 धावांसाठी षटकार. आता मात्र 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. यही तो इक्वेशन धनेश को चाहिए था, जो गोल्डन 6 लगाया आखिरी गेंद पर।
6 गेंदों में 16 रन चाहिए थे। फर्क इतना था कि धनेश के पास 5 विकेट थे, 6 विकेट थे, 4 विकेट थे और यहाँ पर 2 विकेट है युतिका के पास। लेकिन युतिका ने दिलों को तो जीत लिया है, मैच को छोड़ा नहीं है। एक अब तो मात्र आहे मैच की आता मात्र दोन्ही संघाचे पाठीराखे शांत आहेत, दोन्ही संघाचे पाठीराखे शांत राहणार आहेत. क्लिअर पिक्चर नाहीये, कुठलाही संघ विजय प्राप्त करू शकतो. ये मैच ही सिक्सर का रहा। पहले मैच में पहली इनिंग में 7 सिक्स लगे और अब तक 6 लगे। जुल्फिकार ने कितने रन दिए पिछले ओवर में? 23 रन। बिल्कुल एक तरफा मैच को बराबरी पे लाके छोड़ दिया। इसीलिए तो कहता हूं कि टेनिस क्रिकेट में जो मार्जिन ऑफ एरर है वो बहुत कम है। 8-5-57 73 धावांचं लक्ष्य आहे. सहा चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. यस, एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट। नौ पटेल ने इस वक्त कपिल पाटिल जी को जन्मदिन की शुभकामनाएं दी है। आज सिर्फ हमारे तमाम कमेंटेटर्स के माइक से जन्मदिन की शुभकामनाएं रहेंगी। ऑल द बेस्ट सभी टीमों को पूरे तालुका की तरफ से। ऋषी येतोय अंतिम षटक हाताळण्यासाठी. यावेळेला मात्र अप्रतिम चेंडू म्हणता येईल. 5 चेंडू आणि 16 धावा. कटर समझ ही नहीं पाए, बहुत खूबसूरत गेंद। ये देखिए अब दर्शक अपनी जगह से खड़े रह गए हैं। पॅक क्राउड मिथ फाउंडेशन स्टँड, स्वर्गीय भगवान सेठ भोई स्टँड. छोटा चेंडू, पंचांचा भीमरचा इशारा आहे आणि आता मात्र ही अडचण वाढणार आहे. भीमर चेंडू 4 धावांसाठी. पांच रन बने और फ्री हिट भी मिलता हुआ। ये देखिए फ्री हिट भी मिलता हुआ। बीमर गेंद थी, बहुत खूबसूरती के साथ राजा ने पुट अवे किया था। 4 रन। एक बात तो सही है कि गौली सर जो 2 रन पेनल्टी के मिले हैं वो कहीं ले न डूबे। 5 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 11 धावा. क्या मुकाबला हो रहा है। एंटरटेनमेंट 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 एंटरटेनमेंट। ऋषी पटेल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. संघर्षपूर्ण मुकाबला. हाय स्कोरिंग सामना जरी असला तरी मात्र प्रेक्षकांना एक संघर्ष बघायला मिळतोय. यात भिरकावून देण्याचा प्रयत्न. बरोबर फलंदाज बाद. लेकिन फ्री हिट है, फ्री हिट। अंपायर भी भूल गए। होता है अंपायर्स। ये तो ऐसा टेंशन है जब पीछे कुर्सियां रहती है ना, लोग खड़े रहते हैं, बैठते नहीं है। अगदी बरोबर. फ्री चेंडू होता. चार चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. विकेट 2 बचे हैं। स्कोर 63 हो गया है। 4 चेंडू आणि 10 धावा. ऋषी या वेळेला मात्र चेंडूचा वेग कमी केला होता आणि त्यामध्ये चकित झालेला आहे. आता मात्र 3 चेंडू आणि 10 धावा. बहुत खूबसूरत गेंद, फिर से कटर। दीपेश सामना करें, 3 गेंदे 10 रन। 3 चेंडू आणि 10 धावा. ऋषी पटेल याला मात्र भिरकावून दिलेला आहे. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. करने की कोशिश आगे रखा था और बैट्समैन
दीपेश ने उस गेंद को बहुत दूर भेज दिया, आसमानों की बुलंदियों पर। 6 रन, 2 गेंदें और 4 रन। पिछला मुकाबला गोल्डन 6 पे खत्म हुआ था। देखना है कि क्या गोल्डन बाउंड्री या कोई गोल्डन गेंद। 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. क्रिकेट में डिसिप्लिन कितना इंपॉर्टेंट है। जो 2 रन पेनल्टी के थे वो अब थोड़ा बहुत ये इक्वेशन कुछ और होती। 2 गेंदे 4 रन। दानिश खोत आए हैं ऋषि पटेल के पास कुछ समझाने के लिए। इस साल का जो क्रिकेट रहा है डोलीसर सिटी क्रिकेट, वो बहुत ही घमसान धमाल। 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. ऋषी पटेल. एक गेंद और 3 रन। क्या कोई सुपर ओवर, क्या पॉइनियर विजयी, क्या युति का विजयी। इस गेंद का जो सस्पेंस है लेग बाय, इस गेंद का जो सस्पेंस है, आपको तो पता है सलीम जावेद बहुत मशहूर स्क्रिप्ट राइटर थे। सिलसिला फिल्म में दीवार पिक्चर के बाद अलग हो गए। अगर वो साथ भी रहते तो इस गेंद का सस्पेंस नहीं लिख पाते। 2 रन हुए तो सुपर ओवर, 1 रन हुआ तो पायनियर विजयी, 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. और गोल्डन बाउंड्री लगी तो युति का विजयी. 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. संघर्ष शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला जब सामना. तक अंपायर बेल ना निकाले कोई भी वैसे अंदर तो नहीं आएगा, जश्न भी नहीं मनाएगा. ऋषि पटेल लेफ्ट आर्म राउंड विकेट जाते हुए, तेज गेंद और पायनियर फाइनल में पहुंचती भी. कॉन्ग्रेचुलेशन. हार्ड लक अल्पेश चौधरी, स्पेशली हार्ड लक भरत पाटिल. लेकिन मुकाबला बहुत अच्छा आपने किया. सलूट है दोनों टीमों के क्रिकेट को. सलूट है भरत पाटिल फैम टीम क्रिकेट को. सलूट है पॉइनियर क्रिकेट को. और सलूट है योगेश भैर आपको कि आपने वाकई में सिटी क्रिकेट का शो यहां पे किया. आइए, मैन ऑफ द मैच खिलाड़ी है पॉइनियर के यंग और डैशिंग ऑलराउंडर उसामा. सो मॅन ऑफ द मॅच ओसामा, ज्याने उत्कृष्ट फलंदाजी केली होती. 4 चेंडूमध्ये 4 षटकार लावले होते आणि मला तर वाटते की तेच निर्णायक ठरलेले आहेत. त्यानंतर गोलंदाजी करताना 4 फलंदाज बाद केले होते. अष्टपैलू कामगिरी केलेली आहे. म्हणून या सामन्यात आणि आपल्या संघाला 5 धावा देऊन 4 फलंदाज बाद केले आहेत आणि आपल्या संघाला अंतिम फेरीमध्ये पोहोचवण्यासाठी सिंहाचा वाटा उचललेला आहे. मॅन ऑफ द मॅच ओसामा. ठाणे जिल्हा भाजपा उपाध्यक्ष अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यामध्ये सिंहाचा वाटा उचललेला आहे. यस, वंस मोर कॉन्ग्रॅच्युलेशन अल्ताफ अली. सो वेल प्लेड ओसामा एंड बेस्ट लक फॉर फाइनल. पॉइनियर पिछले 4 कप में दूसरी मर्तबा फाइनल में पहुंची है. कॉन्ग्रैचुलेशन अल्ताफ अली, अजमल नासिकर. और इस वक्त पूरे पॉइनियर के समर्थक अल्ताफ अली की क़यादत में मैदान से बाहर जाते हुए कॉन्ग्रैचुलेशन एंड हार्ड लक युति का. आइए, खेल की शुरुआत हो रही है.
और मैं आवाज देना चाहूंगा सुभाष धुमाल और नैनेश्वर चिकने को. धन्यवाद सिद्दीक बाबे सर. तर मित्रांनो नक्कीच तर कोऑपरेट करायचं आहे. कृपया फायनल स्पोर्ट्स अभिनंदन हाडला ज्योतिका स्पोर्ट्स.